डे मदर इंडिया। आज ना मी कॅलेंडरमध्ये बघितलं आणि स्टेटसवर पण बघितलं की आज राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आहे। त्यांचा जो काही थोडाफार इतिहास मला माहिती आहे तो असा की छत्रपती शिवाजी महाराजांना चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रमाचे धडे देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचीच पुण्यतिथी। सांगायचं झालं तर राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली, इतिहास मी आठवून सांगते, सिंदखेडजवळील देऊळ गावी झाला। बरोबर ना? म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त इतिहास माहिती असेल तुम्हाला। तर मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणून आजही त्यांचे नाव मानाने आणि आग्रहाने घेतलं जातं। खूप कमी वयात, म्हणजे त्या खूप लहान होत्या, तर त्यांच्यावरती कौटुंबिक जबाबदारी पडली। त्यांचा विवाह आय थिंक त्या गावी वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झालं। माता जिजाऊ यांनी आपले वडील लखुजीराव जाधव यांचा पोवाडे ऐकून आणि आई म्हाळसाबाई यांनी त्यांना लहानपणीच्या कथा सांगितल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या पराक्रमामध्ये भर पडत गेली। आणि सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावरती सन 1660 सन 1630 मध्ये, बरोबर ना? तुम्हाला माझ्यापेक्षा इतकंच माहिती असेल। सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला। अशा या थोर राजमाता जिजाऊंना त्यांच्या या पुण्यतिथी निमित्त मी अगदी मनपूर्वक नम्र अभिवादन करते।